अविस्मरणीय जोरदार तालियों से इन विद्यार्थियों का उत्साहवर्धन करें। दर्शकों, आदिल शाह के शक्तिशाली सरदार अफजल खान को शिवाजी महाराज को नष्ट करने के लिए भेजा गया था। वह रास्ते में मंदिर तोड़ता हुआ, आतंक मचाता हुआ प्रतापगढ़ पहुंचा। शिवाजी महाराज ने बुद्धिमानी से उससे मिलने का नाटक किया और मुलाकात प्रतापगढ़ के किले के नीचे तय की। शिवाजी महाराज छोटे कद के, सरल वेश में, परंतु भीतर पूरी रणनीति तैयार थी। मुलाकात में अफजल खान ने शिवाजी महाराज को गले मिलते ही लोहे के पंजों से दबोचकर मारने की कोशिश की। तभी महाराज ने अपने वाग्नक और कटियार से वार कर दिया। मावलों ने अफजल खान की सेना को घेर कर परास्त किया। प्रतापगढ़ के चरणों में सिंह सागर जा शिवराय। अफजल अकड़ में आया, हाथ में खंजर था छुपाया, पर शिवबा के वाग्नक से अफजल कांपा। मावलों ने रणभेरी फूकी, घेर लिया दुश्मन का दल, पर शिवराय की चतुराई के आगे ढेर हुआ अफजल। तो चलिए इस संपूर्ण प्रसंग को हम एक नृत्य के माध्यम से देखते हैं। मैं मंच पर कक्षा 8B के विद्यार्थियों को आमंत्रित करती हूँ। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को। आणि त्यानं विडा उचलला। नावतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत। त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटाला बक्कळ, अंगीत हा हातीच पळ, पाहणारा काप्य चळचळ। वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली। गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ। आता शिवबाचं काय खरं नाही। इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the lion of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार।
काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासे नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पना युक्तीची. हजी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानात अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला. वाघ नखाचा मारा केला. टरा पडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी.
हॅलो